नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखला अखेर जामीन मंजूर. पंजाबमध्ये उघडकीस आलेल्या अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. काही दिवसापूर्वी पंजाब पोलिसांनी या प्रकरणात सिकंदरसह आणखी 4 अटक केली होती. पंजाब पोलिसांनी मोठ्या प्रमाणात उघडकीस आलेल्या अवैध शस्त्र तस्करी रॅकेटमध्ये सिकंदर शेखचं नाव समोर आलं होतं. तपासादरम्यान पोलिसांनी दावा केला होता की सिकंदर आणि त्याचे काही सहकारी हे पपला गुजर टोळीला शस्त्र पुरवणाऱ्या साखळीचा भाग आहेत. या आरोपांच्या आधारे पंजाब पोलिसांनी सिकंदर सिंह 4 अटक केली होती. या गुन्ह्यात अवैध शस्त्र विक्री, वाहतूक आणि गुन्हेगारी टोळीला पुरवठा अशा गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिकंदर शेखच्या समर्थकांचा ठाम दावा होता की तो या प्रकरणात पूर्णपणे निर्दोष आहे. त्याच्या मते सिकंदर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणारा खेळाडू असून त्याचं नाव चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात वडलं गेलं आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातून उमटल्या होत्या. सिकंदरच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावात त्याच्या समर्थकांनी या निर्णयानंतर दिलासा व्यक्त केला आहे. कुस्ती क्षेत्रातील काही वरिष्ठ मंडळींनी देखील म्हटलं आहे की सिकंदरने आजपर्यंत केवळ मातीशी नाते जोडलं, गुन्ह्याशी नाही. त्याचं आयुष्य खेळासाठी समर्पित आहे. त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल आहे, अशा काही प्रतिक्रिया कुस्ती क्षेत्रातील काही वरिष्ठ मंडळींकडून समोर आल्या होत्या. सिकंदर शेख सध्या जामिनावर बाहेर आला असला तरी या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू आहे आणि पोलिसांनी अजूनही काही तांत्रिक पुराव्याच्या तपासाचे काम सुरू ठेवलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सिकंदरला नियमित हजेरी लावावी लागणार आहे. सिकंदर शेखच्या जामिनाच्या निर्णयानंतर या प्रकरणाला नवा कलाटणी बिंदू मिळाला आहे. एकीकडे पोलिसांचा तपास सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या समर्थकांमध्ये दिलासाची भावना आहे. आता सर्वांचं लक्ष या प्रकरणाच्या अंतिम निकालाकडे लागणार आहे.